नमस्कार, मी आपला मित्र अमित केसरकर। सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि खरी बातमी तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे। 100% तुम्ही 54+ मार्क जे विद्यार्थी त्यांनी तयारी करायला काय हरकत नाही। मी 100% सांगून देतो मित्रांनो, का याचं कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल। आता थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी आलात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चांगली आणि खरी बातमी तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करत असतो। आता कुठे किती टोटली वनरक्षकचा जे अर्ज आले होते 4.5 लाख अर्ज आले होते, सगळी तुम्हाला माहिती मिळाली होती। परंतु आता एक महत्त्वाची बातमी, कुठल्या जिल्ह्यात कुठल्या वनवार्तामध्ये किती अर्ज आले होते आणि किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला। आता अर्ज तर अनेक विद्यार्थ्यांनी दिला, पण पेपर किती विद्यार्थ्यांनी दिला हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक वनवार्ताचा जो रिझल्ट लागलेला आहे, जे मार्किंग आहे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सुरुवात करतो मी। आता माझ्याकडे काय डिजिटल नाही, पाठीमागे मी तुम्हाला लिहून दाखवायला, तर सुद्धा मी तुम्हाला 100% खात्रीशीर या ठिकाणी खरी बातमी देण्याचा प्रयत्न करत असतो। वनरक्षकचा जे छत्रपती संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अर्ज केले होते ते अर्ज विद्यार्थ्यांनी केले होते, त्या अर्जापैकी किती विद्यार्थी पेपर दिलेले आहेत हे मी सांगतोय। 15,245 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पेपर दिलेले आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर यवतमाळ असेल, यवतमाळला 14,496 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता सगळ्यात जास्त। आता सगळ्यात जास्त ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। त्याच्यानंतर धुळेचा जो फॉर्म भरले होते विद्यार्थ्यांनी ते 20,291। त्याच्यानंतर नाशिकमध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ते 24,952। त्याच्यानंतर गडचिरोली विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, ते गडचिरोली 17,668। त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जास्त कामं असतात, तरी सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म त्या प्रमाणात आले नाही असं मला वाटतंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या गडचिरोलीपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। गडचिरोलीमध्ये जे अर्ज आलेले आहेत मित्रांनो ते 22,843 विद्यार्थ्यांनी तिथे एक्झाम दिलेली आहे। आता अर्ज किती आले होते हे मला सांगता येणार नाही, परंतु पेपर किती विद्यार्थ्यांनी दिले ह्याची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो। अमरावती असेल किंवा पुणे असेल, आता अमरावती किंवा पुणेमध्ये जे अर्ज आले होते त्याच्यापैकी किती अर्ज आले होते, त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी पेपर दिले ते बघा। 11,971 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम दिलेला आहे। त्याच्यानंतर अमरावतीमध्ये जे विद्यार्थ्यांनी पेपर दिले ते सगळ्यात कमी, आता माझ्या लिस्टमध्ये सगळ्यात कमी म्हणायला गेला तर अमरावतीचा आहे। 10,000च्या खाली 9,801। आता अमरावतीमध्ये जागा किती आहेत बघावं लागेल, कारण अमरावतीमध्ये 10,000 पण फॉर्म आलेले नाही आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी 9,801 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे। त्याच्यानंतर आता कोल्हापूर माझ्या लिस्टमध्ये आत्ता तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते 55,079 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले आहे। 55,079 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम दिलेला आहे आणि फिजिकल पण त्या पद्धतीने होणार आहे मित्रांनो। आता विषय राहिला नागपूर आणि ठाणे। आता नागपूर आणि ठाणेमध्ये जास्त जागा असल्यामुळे त्या ठिकाणी रिझल्ट लावलेला नाही आहे मित्रांनो। त्यांचा रिझल्ट मला भेटलेला नाही, जर भेटला तर 100% मी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि काय झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे किती विद्यार्थ्यांनी पेपर दिले मी तुम्हाला ते ठाणे आणि नागपूरचा नंतर सांगणार आहे। त्याच्यानंतर आता विषय काय मित्रांनो, फिजिकल खरंच 54+ वाले आहेत काय, तर मित्रांनो 100% खात्रीशीर आता व्हायच म्हणावं लागेल, कारण की त्या पद्धतीने 20-24 हजारवाल्या विद्यार्थ्यांचं फिजिकल घ्यायला 7-8 दिवस लावू शकतात। त्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही फिजिकल घेऊ शकता। आता अमरावती सारखा जिल्हा असेल तर अमरावतीमध्ये 9,801 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता। तुमचं त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये फिजिकल संपू शकतं 3-3 हजारनं। त्यामुळे 54+ जे विद्यार्थी आहेत ते 100% त्या ठिकाणी आणि प्रयत्न करत राहावा, आणि जे 54 पेक्षा मार्क कमी आहेत त्यांनी आशा सोडून द्यावे, कारण 54+च त्या ठिकाणी फिजिकल होणार आहे मित्रांनो। माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।